लोकनायक संपादक व पत्रकार संघ संचालित पुण्यप्रहार या वृत्तपत्राचे सामाजिक प्रसार माध्यम पुण्यप्रहार न्यूजमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। आपण या ठिकाणी बारामती शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेलो आहोत। सध्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय या ठिकाणी ओंकार पोळ इयत्ता 12वीमध्ये शिकत असलेला विद्यार्थी त्याची आज या ठिकाणी निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे। आज त्यांचे पालक या ठिकाणी बारामती शहर पोलीस स्टेशनच्या समोर उपस्थित आहेत। त्यांची प्रतिक्रिया आपण थोडक्यात जाणून घेऊ। नमस्कार, मी ओंकार पोळचा मामा कैलाश यादव। ज्यावेळेस घटना घडली नातेवाईकांकडून आम्हाला सांगण्यात आलं की ओंकारचा घटना घडलेली, तो मयत झाला। ज्यावेळेस आलो आम्ही इथं त्यावेळेस बॉडी ही आम्हाला न विचारता सरकारी हॉस्पिटल बारामती येथे नेण्यात आलेली होती। त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलो। त्यानंतर PI साहेबांनी आमची तक्रार दाखल घेतलेली आहे आणि एक आरोपी पकडलेला आहे आणि दुसरा आरोपी फरार आहे। जोपर्यंत दुसरा आरोपी पकडत नाही तोपर्यंत आम्ही इथून पोलीस स्टेशन समोरून हलत नाही। नक्कीच आपण पाहिलेलं आहे की ओंकारची निर्गुण हत्या ही धारदार शस्त्राने केलेली आहे। तर ओंकारची हत्या करणारे 2 आरोपी आहेत। 2 आरोपीमधील एक आरोपी आता PI साहेबांनी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये तो अटक आहे, दुसरा आरोपी फरार आहे। तर त्यांनी सांगितल्या प्रकारे की बारामती शहरमध्ये जे चतुरचंद महाविद्यालय TC कॉलेज या ठिकाणी जे विद्यार्थी जे शिकत आहेत त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या ठिकाणी उद्भवला जातो आहे। अनेकांचे असे प्रश्न आहेत की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या बारामतीमध्ये जर विद्यार्थ्यांसोबत जर असे जर अत्याचार होत असतील, अन्याय होत असतील, निर्गुण हत्या होत असतील तर त्याला जबाबदार कोण? विशेष म्हणजे आता ह्या पालकांची प्रतिक्रिया अशी आलेली आहे की PI साहेबांनी त्यांची फिर्याद घेतलेली आहे, परंतु पुढील तपास हे अधीक्षक साहेब करत आहेत। आता हे पुढील बॉडी PM करून जोपर्यंत आरोपी बारामती शहरमधला जो आरोपी दुसरा आहे जोपर्यंत पोलीस अधिकारी साहेब जोपर्यंत ताब्यात घेत नाहीत तोपर्यंत डेड बॉडी ही ताब्यात घेणार नाहीत, हे त्यांची प्रतिक्रिया अशी आलेली आहे। आज बारामतीमध्ये तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय या ठिकाणी ओंकार पोळ म्हणून आता 12वीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा धारदार शस्त्र वापरून 2 आरोपींनी त्याची हत्या केलेली आहे। त्या अनुषंगाने इथं समस्त जनता आणि त्या मुलाचे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ। सर्वप्रथम ज्या बारामतीची ओळख सोलापूर जिल्हा आणि संबंध महाराष्ट्रामध्ये एक शिक्षणाची नगरी, आपले पालक आपली मुलं या ठिकाणी सुरक्षित राहतील किंवा सुरक्षित त्या ठिकाणी त्यांचं वातावरण राहील या अनुषंगानं बारामतीकडे पाहिलं जातं आणि त्या अनुषंगानंच मुलं या ठिकाणी पालक या नात्यानं शिक्षणासाठी या ठिकाणी ॲडमिशन घेऊन ठेवली जातात। परंतु उद्याचं राज्याचं नेतृत्व करायला निघालेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या घराच्या शेजारी असणाऱ्या TC कॉलेजमध्ये जी आजची घटना घडली, मी आत्ता काही पत्रकार मंडळींकडून माहिती घेतली की गेल्या वर्षभरामध्ये 6 ते 7 घटना या अल्पवयीन मुलांकडून खुनाच्या घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत। आणि अजितदादा जर महत्त्वाकांक्षा बाळगून असतील की मी उद्या राज्याचं नेतृत्व करायला मुख्यमंत्री होण्यासाठी मी सक्षम आहे, तर अजितदादांनी ह्या सर्व बाबींचा कुठंतरी एकदा आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे। कारण बारामतीमध्ये जर 17 आणि 18 वर्षाची मुलं आज शाळा कॉलेजमध्ये जर कोयता असेल, चाकू असेल, ज्या मुलांच्या हातामध्ये वही पेन ही म्हणजे शालेय शिक्षणाची साहित्य पाहिजे त्या ठिकाणी जर मुलं शस्त्र घेऊन शाळेमध्ये येत असतील आणि अजितदादांच्या सहयोग सोसायटीच्या शेजारी असणाऱ्या TC कॉलेजमध्ये जर ह्या घटना घडत असतील, आज सोलापूर जिल्ह्याच्या पालकातली एक आपला तरुण 18 वर्षाचा 17 वर्षाचा एक मुलगा आपला कॉलेजला ठेवलेला या ठिकाणी गमावलेला आहे। अतिशय निंदनीय घटना आहे। अजितदादांचा प्रशासनावरती, पोलीस प्रशासनावरती कितीपत अंकुश आहे आणि त्यांचं किती या प्रशासनावरती वचक आहे ही कुठंतरी परत एकदा महाराष्ट्रातल्या जनतेनं या सर्व गोष्टींकडे बघायची आणि आपली मुलं बारामतीसारख्या ठिकाणी, बारामती परिसरामध्ये या ठिकाणी शाळेला ठेवावी का न ठेवावी याच्यावरती निश्चितपणे प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। एवढंच। नक्कीच आता आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बारामतीमध्ये अल्पवयीन मुलांनी अशी निर्गुण हत्या करणे किंवा शस्त्र बाळगणे हे कितपत योग्य आहे आपण आता प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे। तर आपलं आता ह्यापुढे असं लक्ष लागलेलं आहे की दादा माननीय अजितदादा ह्या
प्रतिक्रियावर काय प्रश्नचिन्ह उद्भवतील ह्याकडे आपले लक्ष लागलेलं आहे. बारामती शहर प्रतिनिधी अभिमन्यू लोंढेसह कॅमेरामॅन हुसेनभाई शेख.